तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. पुणे शहरामध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून भाचीला त्रास देत होता. समजवायला गेलेल्या मामाचाच जीव घेतला. पुण्यात 28 वर्षीय तरुणाचा बळी गेला. भाचीला त्रास देणाऱ्या तरुणाला समजावायचा प्रयत्न केला असता रागातून आरोपींनी मामाला मारहाण केली. तरुणीच्या मामाचा बेदम मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना पुण्यातील DSK धायरी परिसरात घडली. प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी मामा तेथे गेला होता. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. या घटनेत विशाल प्रशांत हबीब वय 28 राहणार बारगळीमळा धायरी यांचा मृत्यू झाला. याबाबत विशाल यांच्या भावाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल यांच्या नात्यातील एका तरुणीला आरोपी वारंवार संपर्क करून त्रास देत होता. विशाल यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित तरुणाला समजावायचा प्रयत्न केला असून मात्र याच रागातून आरोपींनी मारहाण केली होती. घटनेच्या दिवशी रात्री विशाल तरुणीचे मामा आरोपींशी बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यावर आरोपीशी विशाल यांचा बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि शरीरावर गंभीर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू जागीच झाला. दुसरीकडे भाच्याला शिवीगाळ का केली असा जाब विचारल्यावर कारणावरून चिडून काठीने तरुणाचे एकाला शिवीगाळ काठीने मारहाण करून खांद्यास चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातून नसरापूर हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश हनुमंत शिंदे राहणार नायगाव तालुका भोर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. याबाबत किशोर चंद्रकांत पवार वय 32 यांनी फराद दिली आहे. दरम्यान संशयावरून जावयाने महिलेच्या हातावर लाकडाने व डोक्याने दगडाने मारून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यात खेड शिवापूरमधील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर अश्रुबा पवार सध्या राहणार शिवापूर वाडा, मूळ राहणार डोकी तटवडा तालुका कळंब जिल्हा धाराशिव असे गुन्हा दाखल झाल्याची नावं आहेत. याबाबत शांता ज्ञानेश्वर पवार यांनी फर्याद दिली. किशोरची पत्नी शीतल फिर्यादीच्या घरी आहे. या संशयावरून काही कारण नसताना दारू पिऊन घरातील सरपणाच्या लाकडाने हातावर व डोक्यावर मारले. नंतर दारातील दगड डोक्यात मारला. त्यामुळे फिर्यादीची डोक्यातून रक्त वाहू लागले. जर आपल्याला हा व्हिडिओ खरा वाटत असेल तर आपण चेक करून घेऊ शकता आणि चेक झाल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ खरा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे मी पण ही खरीच बातमी सांगत असतो. तुम्ही नीट ऐकत जावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.